सार्वत्रिक निवडणूक महानगरपालिकेची सुरू झालेली आहे आणि प्रभाग क्रमांक 7 मधून शहर विकास आघाडीतर्फे आम्ही 4 उमेदवार दिलेले आहेत। त्यामध्ये सुभाष रायबोले आहेत, अभिजित कदम आणि प्रियंका मनीष कांबळे आणि मेहरुन्निसा बेगम हे 4 उमेदवार आम्ही आघाडीतर्फे दिलेले आहेत। या निवडणुकीला सामोरं जात असताना विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही लोकांच्या समोर जात आहोत। मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मीही महानगरपालिकेची नगरसेविका होते, सभापती म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये माझ्यासोबत सुभाष रायबोले सुद्धा नगरसेवक होते आणि आम्ही चौघांनी मिळून ह्या प्रभागामध्ये भरपूरशी विकासाची कामं केलेली आहेत। त्यामध्ये ड्रेनेज लाईनचा प्रश्न असेल, पाण्याचा असेल किंवा मग रस्त्याची कामं असतील, तर ही सगळी विकास कामे आम्ही मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये केलेली आहेत आणि त्याच विकास केलेल्या कामाची पावती आम्ही आता लोकांच्या समोर जाऊन मागत आहोत आणि आम्हाला नक्कीच विश्वास आहे, लोक आमच्यावर विश्वास नक्की दाखवतील आणि आमच्या 4ही उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देतील। त्यात महानगरपालिकेच्या शाळा आहेत, परिस्थिती खूप महानगरपालिकेच्या शाळांची वाईट आहे। मीही महिला बालकल्याण आणि शिक्षण सभापती होते, त्यावेळेस सुद्धा आम्ही बराचसा प्रयत्न केला, पण लोकांचा जो कल आहे तो आता प्रायव्हेट शाळेकडे जास्त झालेला आहे। लोकांच्या असं मनात बिंबलेलं आहे की ज्या शासनाच्या शाळा आहेत, जसे की महानगरपालिकेच्या असतील, जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, त्यामध्ये सुविधा मिळत नाहीत। पण हा लोकांचा गैरसमज आहे। महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सुद्धा खूप चांगलं शिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं, पण लोकांची मानसिकताच अशी आहे की ह्या शासनाच्या ज्या शाळा आहेत त्याकडे न बघता प्रायव्हेट जे शाळा आहेत त्याच्याकडे त्यांचा जास्त कल असतो आणि बऱ्याचशा सुविधा आम्ही तेव्हाही त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पुढे आमचे नगरसेवक निवडून आल्याच्या नंतर नक्कीच आपण हा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न करू। नाही, पण निवडून आल्याच्या नंतर तर लोक आमच्याकडे प्रश्न घेऊन येणारच आहेत आणि त्या प्रत्येक त्यांच्या समस्याला तोंड देण्यासाठी आमचे 4ही नगरसेवक नक्कीच 100% त्यांच्या समोर जातील। कारण त्यातले दोघं जे आहेत, सुभाष रायबोले जे आहेत आणि मेहरुन्निसा बेगम, त्यांचा मुलगा म्हणजे मुमताजीब भैया हे सुद्धा नगरसेवक होते, त्यामुळे कामाचा अनुभव आहे आणि नक्कीच ते लोकांच्या प्रत्येक समस्येला सामोरं जातील। आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रभागातील सर्व जनतेला मी मतदारांना विनंती करू इच्छिते की आपण कुठल्याही भूलथापांना न बळी पडता किंवा जो पक्ष त्याचं भवितव्यच नाही अशा कुठल्याही उमेदवाराला आपण मतदान न करता किंवा त्यांच्याकडे न पाहता आपण कुठल्याही भूलथापांना बळी न पडता आमच्या शहर विकास आघाडीच्या 4ही उमेदवारांना, जे की अनुभवी आहेत, काम करण्याची त्यांच्यामध्ये शक्ती आहे, अशा 4ही उमेदवारांना आपण कपबशिया निशाणी समोरचं बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावं आणि आपला विकासाचा हातभार लावावा एवढी आपल्याला विनंती करतो।